आज आपण 10th स्टँडर्ड मधील जॉमेट्री या सब्जेक्ट मधल्या पायथागोरस या सेकंड चॅप्टर मध्ये याच्या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये आपण जे 30 60 90 थेरम आणि 45 45 90 थेरम हे प्रूव्ह केलेले आहेत। या दोन्ही थेरमवर आधारित एक्झाम्पल्स नेमकी कशी असतात याची चर्चा करणार आहोत। चला विद्यार्थी मित्रो, आपण सर्व विद्यार्थ्यांना किंवा आता एक गोष्ट माहित झाली असेल की 30 60 90 थेरम जो आहे तो 30 60 90 थेरम हा ज्या ट्रायंगल मध्ये असतो त्या ट्रायंगलचे अँगल आहे यांची ती मेजरमेंट्स असतात। म्हणजे 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री असे अँगल जर एखाद्या ट्रायंगल मध्ये असतील आणि त्याचं नाव ट्रायंगल एबीसी असं असेल तर याच्यासाठी जो आपण थेरम प्रूव्ह केला त्या थेरम मध्ये द साइड ऑपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 मल्टीप्लाय बाय हायपोथेन्यूस। अशा प्रकारे आपण 30 डिग्रीच्या ऑपोजिट असणाऱ्या साइनच्या संदर्भात हा थेरम प्रूव्ह केलेला आहे। सेम हाच थेरम आपण 60 डिग्री साठी सुद्धा प्रूव्ह केलेला आहे। त्याच्यामध्ये फक्त हा कोएफिशिएंट चेंज होतो आणि बाकी हायपोथेन्यूस तसाच शिल्लक राहतो। म्हणजे हे सांगणारा जो थेरम आहे तो 30 60 90 नावाचा थेरम आहे। अगदी याच पद्धतीने याच्या नंतरचा आणखी आपण एक थेरम आहे तो पाहू। 45 45 आणि 90 डिग्री असे अँगल असणारा जर एखादा ट्रायंगल असेल, समजा त्याला नाव आपण पी किंवा असं ठेवलेलं आहे, याच्यामध्ये सुद्धा आपण काय प्रूव्ह केलंय तर द साइड ऑपोजिट टू 45 डिग्री अँगल which is equal to 1/√2 times hypotenuse। हा फॉर्म्युला आपण 45 45 90 डिग्रीचा जो थेरम आहे त्याच्यासाठी हा प्रूव्ह केलेला आहे। म्हणजे विद्यार्थी मित्र, आता तुमच्या समोर नाही म्हटलं तरी वेगवेगळे 3 फॉर्म्युलेस 30 60 90 डिग्री साठीचे वेगळे 2 फॉर्म्युले आणि 45 45 90 डिग्री साठीचे 2 नाही म्हणता येणार। याचं कारण ज्या ट्रायंगल मध्ये 45 आणि 45 डिग्री असे 2 अँगल सेम असतात त्याच्यामध्ये मूळ ट्रायंगलची प्रॉपर्टी आपण याच्या अगोदर शिकलो होतो की जर एखाद्या ट्रायंगल मध्ये 2 अँगलची मेजरमेंट्स सेम असतील तर त्यांच्या ऑपोजिट असणारे साइड्स ह्या कॉमनंट असतात। याचाच अर्थ असा आहे की 45 डिग्रीच्या ऑपोजिट असणारी जी साइड आहे या ट्रायंगल मध्ये 2 साइड्स आहेत। एका साइडचं नाव साइड पी क्यू आणि दुसऱ्या साइडचं नाव साइड क्यू आर अशा आहे। मग या दोन्ही साइड सेम असतात आणि म्हणून या 45 डिग्रीच्या ऑपोजिट साइडचा फॉर्म्युला काय आणि या 45 डिग्रीच्या ऑपोजिट साइड आहे त्याचा फॉर्म्युला काय, दोन्हीसाठी हा एकच फॉर्म्युला लागू पडतो। म्हणून 45 45 90 साठी एकच फॉर्म्युला आणि अशा अर्थाने हे 3 फॉर्म्युले आपल्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केलाय। उजळणीमध्ये हा भाग विद्यार्थी मित्र, चला तर आता आपण हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांच्या समोर मांडू। खरे वेगवेगळे 3 फॉर्म्युले पाठ करण्यापेक्षा काही कॉमन फॅक्टर याच्यामध्ये आहे का, असं काय आहे का की जेणेकरून आपल्याला हे सगळे फॉर्म्युले एका क्षणामध्ये सगळ्यांना सामोरे जाऊन सगळ्यांना पाठ होऊ शकतील। तर ती एक ट्रिक आहे ती तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो। इथं पहा, या ग्लास बोर्डवर ऍट अ टाइम तुम्हाला दोन्ही ट्रायंगल समोरासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला। एक ट्रायंगल आहे तो 30 60 60 90 डिग्रीचा, त्याचं नाव ट्रायंगल एबीसी आहे। दुसरा ट्रायंगल आहे तो ट्रायंगल पीक्यूआर आहे की ज्याच्यामध्ये अँगल आहे ते 45 45 90 डिग्री या प्रकारचे आहे। म्हणजे दोन्ही ट्रायंगल साठी कॉमन टाइप मध्ये एक ट्रिक वजा तुमच्या समोर एक फॉर्म्युला मांडण्याचा मी प्रयत्न केलाय की ज्या फॉर्म्युल्यामध्ये 2 गाळलेल्या जागा मुद्दाम ठेवलेल्या आहेत। मग ट्रायंगल कोणत्याही प्रकारचा असो, 30 60 90 असो, 45 45 90 डिग्री असो, दोन्ही ट्रायंगलला चालणारा जो एक सेम पॅटर्न आहे की हा पॅटर्न जर तुम्ही लक्षात ठेवला तर फॉर्म्युला लक्षात ठेवायला काहीच अडचण होणार नाही विद्यार्थी मित्र। चला तर हे नेमके फॉर्म्युले काय असतात, त्या नेमक्या गळलेल्या जागा भरायच्या तरी कशा हे आपण शोधण्याचा प्रयत्न करू। तर याच्यासाठी तुम्हाला 9वी मधील 9th स्टँडर्ड मधला जुना भाग आठवावा लागेल, ट्रिग्नोमेट्री टाइप्स। विद्यार्थी मित्र, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं होतं की आपण साइन नावाचा रेशो आहे तो वेगवेगळ्या अँगलसाठी 0 डिग्री असेल, 30 डिग्री असेल, 45 डिग्री असेल, 60 डिग्री
डिग्री असेल किंवा 90 डिग्री असेल। याच्यासाठी आपण पूर्वी साइन साठी एक फॉर्म्युला किंवा तिथे एक ट्रिक वापरली होती की ज्याच्यामध्ये 0 1 2 3 4 लिहून सगळ्याला डिवायडेड बाय आपण 4 करून मग येणारा जे आन्सर आहे त्याचं तर आपण स्क्वेअर रूट घेतला असतो। तर मग हे सोडवल्याच्या नंतर तुम्हाला या सगळ्या स्क्वेअर रूट काढल्याच्या नंतर येणारे व्हॅल्यूज हे तुम्हाला नेहमीच हे साइन नावाच्या रेशोचे सापडतात। 0 ला 4 ने डिवाइड केलं तर उत्तर 0 येतं, 0 चं स्क्वेअर रूट 0, इथं पाहायला गेलं तर 1 चं स्क्वेअर रूट 1 येतं, 4 चं पण स्क्वेअर रूट निघतं 2 येतं, इथं 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4 भाग जातो आणि मग 1 चं वर्गमूळ निघतं 1, 2 चं वर्गमूळ निघत नाही, स्क्वेअर रूट निघत नाही, ते तसंच राहतं। इथं आलं तर हे भागही जात नाही, अंडर रूट 3 आणि 4 चं वर्गमूळ निघतं तेवढं बाहेर आणलं, हे याला 1 चा भाग गेला, 1 चं वर्गमूळ 1 आलं, म्हणजे नकळतपणे तुमच्या समोर आता साइनच्या ह्या सगळ्या 0 डिग्री साठीची व्हॅल्यू 30 डिग्री साठी ही 0 जरा मोठा काढतो हे लक्षात येईल, हा नंबर आहे 0 डिग्री साठी 0, 30 डिग्री साठी 1 हाफ, 45 साठी 1 आपण अंडर रूट 2, 60 साठी अंडर रूट 3 आपण 2 आणि 90 डिग्री साठी 1। तर ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या जर तुमच्या तर लक्षात आल्या असतील विद्यार्थी मित्र तर नकळतपणे तुम्हाला या ज्या दोन रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्या, त्या भरताना इथं किती डिग्रीचा अँगल आहे तो भरायचा आणि त्याच्या शेजारी ही जी रिकामी जागा आहे ही भरताना तुम्हाला त्याच्या अपोजिटची साइनची व्हॅल्यू भरायची। मग जर याला कदाचित तुम्हाला असं लक्षात आलं की ही 0 डिग्री साठी किती असेल तर तुम्हाला इथं 0 मल्टिप्लाय बाय हायपोटेन्यूस याचाच अर्थ असा की ही काय असेल व्हॅल्यू 0 येऊन जाईल। परंतु 0 डिग्री अँगल आणि 90 डिग्री साठी सुद्धा पहा तुम्हाला लक्षात येईल, जर या गाड्याला जर तुम्ही 90 डिग्री भरलं तर इथं तुम्हाला 90 डिग्रीची व्हॅल्यू साइनची 1 आहे, म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय तुम्हाला हा हायपोटेन्यूस भरावा लागेल, म्हणजे हायपोटेन्यूस एवढीच किंमत येईल। थोडक्यात काय 90 डिग्रीच्या ऑपोजिट असणारी साइड ही हायपोटेन्यूसची किती पट असते तर ते हायपोटेन्यूस एवढीच असते, त्याच्या 1 पट असते। हे नकळतपणे सांगणार हा थेरम आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्या ह्या चॅप्टर मध्ये 0 आणि 90 डिग्री या दोन व्हॅल्यू आपल्याकडे नाहीतच, ते आपल्याला त्या नकोच आहेत, आपल्याला हव्यात त्या फक्त 30, 45 आणि 60 डिग्री एवढ्याच तीन व्हॅल्यू हव्यात आणि त्याही आपण सोडवलेल्या आणि त्यांच्या किमती काढलेल्या आहेत त्या हव्यात। मग जर या व्हॅल्यू नको असतील आपल्याला तर विद्यार्थी मित्रांनो हाच कॉमन फॉर्म्युला जर इथं वापरला तर नेमका तो कसा असेल, किती डिग्री अँगल साठी या दोन गळ्याला जागा काय काय असतील हे तुम्हाला इथं समोर मांडून दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। आता हे अंक आहे, याकडे हे लक्षात ठेवा, 30 डिग्री साठी 1 हाफ असेल, थोडक्या वेळात मी इथं लिहून ठेवतो आठवणीत राहण्यासाठी। 30 साठी 1 हाफ आहे, पुन्हा 60 डिग्री आहे त्याच्यासाठी अंडर रूट 3 अपॉन 2 आहे आणि 45 डिग्री आहे याच्यासाठी 1 अपॉन अंडर रूट 2 अशा व्हॅल्यूज आहेत। मग आता ह्या व्हॅल्यू जर आपण पुसल्या तर मग हे समोर चित्र तुम्हाला कसं दिसेल, हे सगळे फॉर्म्युले कसे कन्वर्ट होतील ऍट अ टाइम, हे सगळे कसं दिसतील हे तुमच्या समोर मांडतो। पहा 30 60 90 आणि 45 45 90 या दोन्ही ट्रायंगल साठी मिळून एकत्रितरित्या फॉर्म्युला मांडण्याचा प्रयत्न केलाय, हे फॉर्म्युले तुमच्या समोर मांडले। आत्ताच आपण 30 साठी साइनची व्हॅल्यू 1 हाफ असते, 60 साठी रूट अंडर रूट 3 अपॉन 2 आणि 45 साठी 1 अपॉन अंडर रूट 2 याच त्या व्हॅल्यू आहे, म्हणजे 30 साठी त्याच्या साइनची व्हॅल्यू येते, 45 साठी त्याच्या साइनची व्हॅल्यू आहे, 60 साठी त्याच्या साइनची व्हॅल्यू आहे, हे इथे मांडलेले आहे आणि पॅटर्न हा सगळा एकसारखाच आहे, वेगळा काहीच नाही। जर तुम्ही या फॉर्म्युल्याकडे पाहिलं, नमुना म्हणून हा पहिला फॉर्म्युला आहे, द साइड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू 1 हाफ मल्टिप्लाय बाय हायपोटेन्यूस। आणि जर तुम्ही या ट्रायंगल कडे पाहायला गेलात आणि या ट्रायंगल मध्ये किमती जर याच्यामध्ये भरण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हा फॉर्म्युला कसा कन्वर्ट होईल बघा। द साइड अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे 30 डिग्रीचा जो अँगल आहे त्याच्या अपोजिट असणारी साइड आहे त्याचं नाव आहे BC, म्हणजे हा फॉर्म्युला कन्वर्ट होईल BC इज इक्वल टू 1 हाफ आणि मल्टिप्लाय बाय याच ट्रायंगल मध्ये मग हायपोटेन्यूस कोणता आहे तर त्याचं नाव आहे AC, म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला इथे कन्वर्ट झालेला दिसेल। त्याच्यानंतर द साइड अपोजिट टू 45 डिग्री याच्यात चेक केलं तर तुम्हाला 45 च्या अपोजिट दोन साइड सापडतील, मग ती PQ नावाची एक साइड असेल आणि QR दोन्ही सेमच असतात आणि मग या व्हॅल्यू जर भरल्या तुम्ही तर तुम्हाला इथे लक्षात येईल की मल्टिप्लाय बाय हायपोटेन्यूस या ट्रायंगल मध्ये PR आहे, म्हणजे नकळतपणे तुम्हाला हा सेकंड फॉर्म्युला पाहायला मिळाला। आणि थर्ड साइड अपोजिट टू 60 डिग्री, 60 च्या अपोजिट असणारी साइड आहे तिचं नाव आहे AB आणि इज इक्वल टू हे अंडर रूट 3 अपॉन 2 आणि हायपोटेन्यूस मगाचाच आहे AC, म्हणजे याच्या अर्थाने असे 3 फॉर्म्युले तुम्हाला वेगवेगळे बघायला मिळाले। मग हे 3 फॉर्म्युले तुम्हाला विद्यार्थी मित्र ज्यावेळेला लक्षात येतील त्यावेळेला मग तुम्हाला
या फॉर्म्युलांवर आधारित यांचा वापर आपल्याला ज्या ज्या एक्झाम्पल मध्ये करायचे असे एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर आता येतील आणि ते एक्झाम्पल सोडवण्यासाठी काय करावं लागतं याची चर्चा आता आपण हे 3 फॉर्म्युला डोळ्यासमोर मांडूया आणि मग त्याच्यावर आपण चर्चा घडवून आणू की हे एक्झाम्पल्स असतील तरी कशी आणि सोडवायचे कशी. पहा तर बघ शॉर्ट मध्ये या ट्रायंगल मध्ये 2 फॉर्म्युले कसे बसतील 30 डिग्री साठी आणि 60 साठी. तर या ट्रायंगल मध्ये 45 डिग्री साठी फॉर्म्युला कसा असेल ते तुमच्या समोर मांडलेले. हे फॉर्म्युले पाहिल्यानंतर हे ट्रायंगलचा डायग्राम पाहिल्याच्या नंतर तुम्हाला असं लक्षात येईल आता याच्यामध्ये की विद्यार्थी मित्र तुम्हाला याच्यावर जर विचारले जाणारे एक्झाम्पल्स कसे असतील याचा जर तुम्ही विचार करायला सुरुवात केली तर तुम्हाला असं लक्षात येऊन जाईल. समजा अशा प्रकारचा 30 60 90 डिग्री वाला जर ट्रायंगल तुम्हाला देऊ केला तर आजपर्यंत खरं याच्यापूर्वी तुम्हालाही माहिती की आपण राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस हा थेरम आपण वापरत होतो आणि त्यावेळेला ट्रायंगलच्या जे 3 साइड्स असायच्या त्याच्यामधलं नातं डिस्कस करणारा जो पायथागोरसचा थेरम आहे तो आपल्याला माहित होता की तो हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 साइडचे स्क्वेअर्स आहेत त्यांची ऍडिशन. म्हणजे याचा अर्थ या 3 साइडचे एकमेकांशी नातं ठरलेलं असतं पायथागोरस थेरम मध्ये राईट अँगल ट्रायंगल मध्ये. आणि याच्यावर आपण बरेच एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत म्हणजे 9वी पर्यंत सुद्धा पाहिलेली आहेत आणि इथून पुढे आपण पाहणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही साइडचं नातं जर माहित असेल त्यातल्या कोणत्याही 2 साइड तुम्हाला देऊ केल्या तर तिसरी साइड आपल्याला काढता येऊ शकतं पायथागोरसचा आधार घेऊन. परंतु विद्यार्थी मित्र याच्याही पेक्षा थोडंसं किचकट आणि थोडंसं वेगळे तुमच्या समोर मांडले गेलेले एक्झाम्पल आहे. ही दोन्ही जर ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असतीलच परंतु स्पेसिफिकली त्यांच्या अँगलची मेजरमेंट जर अशी दिली असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 साइड दिल्यानंतर एक रिमेनिंग साइड काढणं याच्याही पेक्षा एकच साइड जर तुम्हाला देऊ केली तर तुम्हाला राहिलेल्या 2 साइड्स याही कॅल्क्युलेट करता येतात आणि ते ह्याच फॉर्म्युलांचा आधार घेऊन आणि अशा प्रकारे वापरला जाणारा हा मूळ थेरम आहे. म्हणून विद्यार्थी मित्र इथून पुढे आता समजावून घ्या जर स्पेसिफिकली 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री अशा टाईपचा जर एखादा ट्रायंगल तुमच्या समोर आला तर तुम्हालाही लक्षात आलं पाहिजे की आता तुम्हाला कोणतीही ट्रायंगलची एक जरी साइड तुमच्या ताब्यात असेल तुम्हाला जर माहित असेल तर त्या साइडचा वापर करून तुम्ही राहिलेले दोन्ही साइड्स काढू शकता. आणि त्यासाठी लागणारे हे 2 फॉर्म्युला तुमच्या समोर मांडलेले. विचार तर करून बघा याच्यामध्ये किती प्रकारचे एक्झाम्पल्स इथं समोर पाहायला मिळतील. समजा अशा प्रकारचा जर ट्रायंगल आला तर याच्यामध्ये तुम्हाला किती प्रकारचे एक्झाम्पल्स पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये पहिला प्रकार असेल विद्यार्थी मित्र या ट्रायंगल मध्ये एबी नावाची साइड आहे ही साइड आहे ती देऊ करायची आणि मग राहिलेले जे 2 साइड्स आहेत म्हणजे बीसी साइड आणि एसी साइड या 2 साइड्स किती आहेत याची व्हॅल्यू काय हे तुम्हाला विचारायची. मग तुम्हाला लक्षात घ्या एबी साइड जर तुम्हाला दिलेली असेल तर हा फॉर्म्युला वापरावा लागेल तुम्हाला की ज्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला एबी ही साइड दिलेली आहे आणि नकळतपणे 60 डिग्रीच्या अपोजिटची साइड आहे. मग तुम्ही एबीच्या जागेवर जर किंमत भरली तिला दिलेल्या साइडची तर आपण तुम्हाला एसीची व्हॅल्यू मिळून जाईल. म्हणजे याच्यावरून तुम्हाला ही व्हॅल्यू मिळून जाईल. जेव्हा एखाद्या ट्रायंगल मध्ये आपण व्हॅल्यू काढतो त्यावेळेला त्या व्हॅल्यूला आपण राऊंड असं मार्किंग करतो. राऊंड मार्किंग केलं की असं लक्षात घ्या की ही व्हॅल्यू तुम्ही शोधून काढलेली कुठल्या तरी फॉर्म्युल्याचा आधार घेऊन. मग राहिलेली तिसरी जी साइड आहे ती विद्यार्थी मित्र तुम्ही मग पायथागोरसने काढू शकाल किंवा जर तुम्हाला एसी आता बघा एबी वरून तुम्ही एसी काढलेली असेल आणि एसी मिळाली असेल तर या फॉर्म्युल्याचा वापर केला याच्यामध्ये एसीची किंमत भरली तर बीसी सुद्धा तुम्हाला मिळू शकेल. म्हणजे ही बीसी सुद्धा तुम्हाला फाइंड करता येईल. म्हणजे याचाच अर्थ असा की कोणतीही एक साइड दिली तर तुम्हाला या फॉर्म्युल्याचा आधार घेऊन रिमेनिंग 2 साइड्स आहेत त्या तुम्हाला 100% त्यांची व्हॅल्यू काढता येऊ शकतात. फक्त फरक एवढाच आहे या सगळ्या व्हॅल्यूज देत असताना मग कधी कधी सिंपल व्हॅल्यू देतात कधी अवघड व्हॅल्यू देतात. मग आपण याच्यामध्ये 2 टाइपचे एक्झाम्पल्स बघणार की ज्याच्यामध्ये एक सिंपल टाइपचे एक्झाम्पल असणार एक अवघड टाइपचे एक्झाम्पल असणार. असं एक एक्झाम्पल तुमच्या समोर मी 2 एक्झाम्पल्स याच्या संदर्भातली मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आता एक लक्षात आलं असेल तुम्हाला की नमुना म्हणून फक्त एबी नावाची साइड निवडली होती. जर याला कदाचित तुम्ही एबीच्या ऐवजी बीसी ही साइड तुम्हाला देऊ केली असते म्हणजे लक्षात घ्या हे सगळं पुसतो मी. जर बीसी ही साइड तुम्हाला देऊ केली असते तर विचार करा की बीसी साइड दिल्यानंतर मग तुम्ही हे सगळं एक्झाम्पल्स कोणत्या प्रकारे सोडवले असते आणि इथं काय काय वापर केला असता. मग बीसी ची व्हॅल्यू जर तुम्हाला मिळाली असती तर या पहिल्या फॉर्म्युल्याचा वापर करून एसी मिळाला असता तर एसीचा वापर करून पुन्हा एबी मिळाली असते. म्हणजे कोणत्या अँगलला जावं त्याच्यानंतर जर हायपोटेन्यूज तुम्हाला देऊ केला जर हायपोटेन्यूज एसी हाच तर तुम्हाला देऊ केला तर तुम्हाला माहिती आहे इथे हायपोटेन्यूज आहे इथे हायपोटेन्यूज आहे या दोघांच्या जागेवर जर किमती भरल्या तर आपण तुम्हाला बीसी आणि एबी दोन्हीच्या किमती मिळून जातील. म्हणजे हे 2 फॉर्म्युले तुम्हाला कंटिन्युअसली 30 60 90 साठी उपयोगात येणार. मग चला तर विद्यार्थी मित्र मग आपण अशी 30 60 90 थेरम साठी वेगवेगळ्या 3 साइड्स साठीची वेगवेगळ्या 3 प्रकारचे एक्झाम्पल असतात एवढं तरी आपल्याला कळालं. सेम पॅटर्न मध्ये इकडे पाहायला गेलं तर तुम्हाला लक्षात येईल इथे पाहिल्यानंतर फॉर्म्युला एकच आहे. याचा अर्थ असा आहे की जर या 2 साइड्स सेम असतील
तर या दोन साइड्स मध्ये कोणती एक साइड तुम्हाला देतील आणि मग ही दुसरी साइड तुम्हाला काढायला सांगतील. मग याच्या जागेवर किंमत भरली तर ही साइड सहजपणे मिळू शकते. याच्या उलट ही कधी कधी करतील. म्हणजे हेही कळायला पाहिजे विद्यार्थी मित्र, ही PR नावाचा जो हायपोथेनियस आहे हा जर देऊ केला तर रिमेनिंग कोणती पण एक साइड तुम्हाला विचारतील. दोन्ही विचारले तरी तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये किमती भरू शकता आणि सहजपणे काढतो. याचाच अर्थ असा की 45-45 हा जो 90 थेरम आहे याच्यामध्ये मात्र प्रकार दोनच पाहायला मिळतील तुम्हाला, कारण दोन साइड सेम आहेत, सेम साइड्स आहेत. त्याच्यातली कुठली तरी एक साइड देऊन हायपोथेनियस विचारलं किंवा हायपोथेनियस देऊन त्या साइड्स विचारलं. म्हणजे याच्यामध्ये दोन टाइप पाहायला मिळतील. हेही दोन टाइप कसे असतात, याच्यामध्ये पहिला प्रकार जो 45 च्या समोरची साइड देणं, ही व्हॅल्यू देत असताना सोपे देणं आणि अवघड देणं, असे दोन प्रकार बघायला मिळतील तुम्हाला. म्हणजे कुठेही जा कोणत्याही फॉर्म्युल्याचा वापर करा तुम्ही, तुम्हाला कायमस्वरूपी असेच फॉर्म्युले किंवा असेच एक्झाम्पल्स इथून पुढे पाहायला मिळतील की ज्याच्यामध्ये सोपा आणि अवघड असे दोन्ही प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आपण क्रमानं पाहूया. 30, 60, 90 थेरम अगोदर आपण सुरू करू की ज्याच्यामध्ये सोपं एक एक्झाम्पल घेऊ आणि एक अवघड एक्झाम्पल घेऊ आणि ते तुमच्यासमोर मांडण्याचा किंवा सोडवून दाखवण्याचा प्रयत्न करू, त्याची चर्चा करू. 30, 60, 90 या थेरमवर एक सोपं एक्झाम्पल तुमच्यासमोर डिस्प्ले केलं, म्हणजे अगदी सोडवून पण दाखवलेलं सगळं. क्रमानं आपण चर्चा करू. या ट्रायंगल ABC असं नाव आहे की ज्याच्यामध्ये तिन्ही अँगल आहेत, त्यांची मेजरमेंट साधारणपणे दिलेली आहे 30, 90 आणि 60 अशी. एक साइड आहे तिचं मेजरमेंट दिलेलं आहे 3 सेंटीमीटर BC नावाची साइड आहे. ती पाहिली तर लक्षात येईल 30 डिग्रीच्या अपोजिट असणारी ती साइड आहे. आणि मग राहिलेले दोन साइड्स आहेत की त्यांची नावं AC आणि AB आहे. AC हा हायपोथेनियस आहे आणि AB 60 च्या अपोजिटची साइड आहे. या दोन्हीच्या व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायच्या आहेत. मग असं काही हरकत नाही विद्यार्थी मित्र, लिखाणाची पद्धत इथं तुमच्या समोर सगळी डिस्प्ले केलेली आहे. सोडवायचं एक्झाम्पल कसं असतं, हा क्वेश्चन पार्ट आहे आणि हा आन्सरचा पार्ट आहे. हा आन्सर लिहित असताना क्रमानं कसा लिहिलाय बघा. आपण पहिल्यांदा गिवन हा सगळं लिहून काढलेलं आहे. ट्रायंगल ABC सगळे अँगल्स किती आहेत आणि कोणती साइड दिली त्याचं मेजरमेंट दिलंय. तुम्ही लिहिताना मी एका ओळीत लिहिलेलं आहे, तुम्ही एका खाली एक अशा ओळीमध्ये लिहिलं तरी हरकत नाही. बोर्डाला क्वेश्चन पेपर तुमचा उभा असलं, फळा आडवा असल्यामुळे मांडणी आडवी झालेली आहे, तुम्ही उभी केली तरी हरकत नाही विद्यार्थी मित्र. आणि मग ही मेजरमेंट्स पाहिल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला कोणता थेरम वापरणं गरजेचं आहे. मग त्या थेरमनुसार बाय 30, 60, 90 थेरम आपण एक फॉर्म्युला त्या थेरम मधला आपण वापरला की जो 30 डिग्रीच्या अपोजिटची साइड दिलेली आपल्याला. आणि मग हा 30 डिग्रीच्या अपोजिटची साइड कशी असते, किती असते हे सांगणार आता. साइड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय हायपोथेनियस. जो सुचवणार म्हणजे 30 साठी आपण साइनची व्हॅल्यू 1/2 धरतो, हे जरी लक्षात आलं असेल आपल्याला तरी हा फॉर्म्युला लक्षात राहतो विद्यार्थी मित्र. 1/2 मल्टिप्लाय बाय हायपोथेनियस. या साइडची नाव आहे 30 डिग्रीच्या समोरची साइड आहे, तिचं नाव BC आहे आणि हायपोथेनियस आहे तो AC आहे. तो इथं क्रमानं भरला, BCच्या जागेवर त्याची किंमत भरली आणि मग लक्षात आलं हे डिवायडेड बाय 2 आहे, ते इकडे मल्टिप्लिकेशनला पाठवा. मग 3 मल्टिप्लाय बाय 2 मध्ये 6 आलं आणि AC मल्टिप्लाय बाय हा राहिला 1 म्हणजे AC 1 आलं. म्हणजे AC इज इक्वल टू 6 सरळ करून इथं मांडलेलं आहे, ब्रॅकेट पण केलं आणि म्हणून चिन्ह मांडलं, युनिट पण लिहिलेलं. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या विद्यार्थी. त्याच्यानंतर जेव्हा AC ची व्हॅल्यू तुम्हाला 6 मिळाली, क्वेश्चन मार्क खोडतो, 6 सेंटीमीटर व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, त्याला राऊंड करतो, त्याचा अर्थ व्हॅल्यू आपण शोधून काढलेली. आता एकमेव साइड शिल्लक राहिली ती 60 डिग्रीच्या अपोजिटची AB नावाची साइड राहिली. मग तुम्हाला ही साइड अपोजिट 60 डिग्री असा फॉर्म्युला यूज करावा लागेल की साइन मध्ये पण पाहिलं तुम्ही 60 च्या अपोजिट असेल तर √3/2 अशी किंमत असते साइन साठी. आणि मल्टिप्लाय बाय हायपोथेनियस लक्षात ठेवण्याची बाब आहे. 60 डिग्रीच्या अपोजिटची साइड तिचं नाव AB आहे आणि हायपोथेनियस तो AC आहे. आत्ताच आपण हायपोथेनियस शोधून काढला, म्हणजे इथं शोधलाय, त्याची किंमत इथं भरलेली आहे 6 आणि मग 2 6 भाग घालवला आणि 3चा भाग लागला, उत्तर इथं आलेलं आहे. फक्त हे मांडणी करताना हा इरॅशनल पार्ट आहे, हा रॅशनल पार्ट आहे, हा कोएफिशियंट आहे, हा अगोदर लिहितात आणि हा नंतर लिहिला जातो. आणि म्हणून मग ABचा आन्सर आहे 3/√3 सेंटीमीटर असे येतं. युनिट पण लिहिलेलं आहे, देअरफॉर साइन आहे, ब्रॅकेट सुद्धा केलेलं आहे. अशा पद्धतीने ही लिखाण आहे. मग हे एक्झाम्पल विद्यार्थी मित्र साधारणपणे तुम्हाला 2 मार्कांना 3 मार्कांना असं येऊ शकतं. कोणतं एक्झाम्पल किती मार्काला आलंय याच्यावरून मग तुम्ही त्याचे फ्रॅक्शन तयार करा, हाफ मार्काचे त्याचे पार्ट्स तयार करा. 2 मार्काचा एक्झाम्पल असेल तर 100% विद्यार्थी मित्र ही जी 2 आन्सर्स काढले ते हाफ मार्काला असतील आणि मग फॉर्म्युल्याचा पार्ट असेल तो हाफ मार्काला असतो. 3 मार्काला एक्झाम्पल आलं तर तुम्हाला 6 पार्ट तयार करावे लागतील, म्हणजे अजून एक किंमत भरण्याचा पार्ट तुम्हाला वाढवावा लागेल आणि अशाला मार्किंग सिस्टीम असेल. मार्किंग सिस्टीम ही विद्यार्थी मित्र तुम्हालाच ओळखता आली पाहिजे की कोणत्या स्टेपला मार्क असतील, कोणत्या नसतील. पण एक मात्र खात्री आहे, यातली कोणतीही ओळ आपण गाळायची नाही. याचं कारण आहे की यातल्या कोणत्या ओळीला किती मार्क द्यायचे हा प्रश्नोत्तर काढणारी जी व्यक्ती असते, ज्याला प्राश्निक म्हणतो आपण,
त्यांच्यावर डिपेंड असतं की कोणत्या स्टेपला मार्क द्यायची, कोणत्या स्टेप द्यायची नाही. म्हणून आपण कोणतीही स्टेप काढायची नाही. सगळे स्टेप्स आउट ऑफ मार्क जर पाडायचे असतील तुम्हाला, सगळे स्टेप्स तुम्हाला महत्त्वाच्या माहीत पाहिजेत आणि सगळे लिहिल्या गेले पाहिजेत. अशा अर्थाने तुम्हाला हे मुद्दाम सोपं एक्झाम्पल मांडण्याचा प्रयत्न केला. याच एक्झाम्पलमध्ये थोडासा बदल करू विद्यार्थी मित्र, आणि एक्झाम्पल थोडंसं अवघड कसं होईल आणि मग ते अवघड झालं सोडवायचं कसं याची चर्चा आता करू. आता वळूया विद्यार्थी मित्र, सेकंड जो ट्रायंगलचा प्रकार आहे 45, 45, 90 या प्रकारचा जो ट्रायंगल आहे, या ट्रायंगलवर सुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला एक रॅशनलायझेशन करावं लागणार आणि एक रॅशनलायझेशन न करावं लागणार, अशी दोन वेगळी, एक सोपा आणि एक अवघड, अशी दोन एक्झाम्पल्स तुमच्यासमोर मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न करतो. चला, त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे तुमच्यासमोर मांडलेलं आहे, दिसत असेल तर पहा की ज्याच्यामध्ये ट्रायंगल पी क्यू आर हे नाव दिलेलं आहे आपण याला, आणि याच्यामध्ये मेजर ऑफ अँगल पी तसंच मेजर ऑफ अँगल आर या दोघांची किमती 45 डिग्री दिलेली आहे, सेम आहे. क्यूचं मेजरमेंट 90 डिग्री दिलेलं आहे आणि हे सेम असणारे जे दोन अँगल्स आहेत, हा नियम सुद्धा तुम्हाला माहिती असावा की दोन अँगल जर सेम असतात तर त्यांच्या अपोजिटच्या असणारे ह्या दोन साइड्स याही सेम असतात, या कॉंग्रुएंट असतात, आणि अशा सेम किंवा कॉंग्रुएंट असणारे ज्या दोन साइड्स आहेत त्यांची मेजरमेंट त्याची लेंथ त्यांनी 5 सेंटीमीटर एवढी दिलेली आहे. म्हणजे ही 5 सेंटीमीटर आहे आणि ही सुद्धा 5 सेंटीमीटर आहे, आणि प्रश्न विचारला आहे तुम्हाला पी आर हायपोटेन्यूज हा किती असेल. आता हे एक्झाम्पल सोडवूया, सोडवल्यानंतर हे कसं दिसेल ते पहा. एक्झाम्पल पुढचं घेतलं, ट्रायंगल तोच आहे, सगळ्या बाबी त्याच आहे, 30, 60, 90 हे अँगल तेच आहे, फक्त बीसी नावाची साईड जी मग अशी दिली होती आणि राहिलेल्या दोन साईड्स तुम्हाला काढायला सांगितल्या होत्या. आता याच्याऐवजी एबी नावाची साईड दिलेली आहे, म्हणजे जी 60 डिग्रीच्या अपोजिटची साईड आहे ती देऊ केलेली आहे, आणि मग रिमेनिंग टू साईड्स आहेत 30च्या अपोजिटच्या आणि 90च्या अपोजिटच्या हायपोटेन्यूज या दोन साईड्स तुम्हाला विचारलेल्या आहेत. आणि अशा टाईपचा हा क्वेश्चन आहे. मग तुम्हाला मी हा विद्यार्थी मित्र थोडासा किचकटे, थोडासा अवघड आहे, म्हणून मी हा सोडवून दाखवणार, तुमच्यासमोर सगळं सोडवून मांडणार आहे. बाकी सगळ्या बाबी त्याच आहेत, गिवन सगळं मांडलेलं आहे, एकच चेंज होता, साईडच्या लेंथ मधला तेवढा एक देऊ केलाय. इथं बाय 30, 60, 90 थेरम, आणि हा कॉमन फॅक्टर आहे, तुम्हाला आठवलं असेल विद्यार्थी मित्र, अँगलचं मेजरमेंट आणि हा जो नंबर आहे, या दोन गोष्टी मी फक्त शिल्लक ठेवल्या. आता कोणता फॉर्म्युला वापरायचा हे आपण ठरवूया. आपल्या गिवन मधल्या डायग्रामकडे पाहिल्यावर लक्षात येईल की 60 डिग्रीच्या अपोजिट असणारी साईड आपल्याला देऊ केलेली आहे, आणि मग याचाच आधार घेऊ आणि तर साईड अपोजिट टू 60 डिग्री हा फॉर्म्युला आपण विचारात घेऊ. आपल्याला माहिती आहे की 60 डिग्रीसाठी साईनची व्हॅल्यू ही √3 अपॉन 2 येते, म्हणजे इथला नंबर जो येणार आहे तो √3 आणि अपॉन 2 असा येणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला ट्रायंगलची नाव आहेत, ट्रायंगलचे जे साईड्स आहेत, साईड अपोजिट टू 60 डिग्री, 60 डिग्रीच्या अपोजिट साईड आहे त्याचं नाव येतं बघा. देअरफॉर इथे ए बी असं लिहितो मुद्दाम मी, याला लक्षात येईल तुम्हाला. हे √3 आणि अपॉन 2 तसंच ठेवूया, आणि हायपोटेन्यूज एसी आहे इथं, एसी त्याचे नाव लिहून ठेवलं. मग आता तुम्हाला याची कोणती व्हॅल्यू मिळालेली किंवा माहिती आहे, ए बी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर ही दिलेली आहे, याच्यामध्ये आपण करूया. मग हे 10 आणि इज इक्वल टू √3 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय एसी असं दिसेल. मग आपल्याला एसी ही साईड जर हवी असेल, कॅल्क्युलेट करायची असेल, तर हा जो फ्रॅक्शन आहे मल्टिप्लिकेशन मधला हा इकडे जाऊ द्या, म्हणजे 2 डिवायडेड बाय ते इथे मल्टिप्लिकेशन मध्ये जातील, आणि √3 आहे ते वरती आहे न्यूमरेटर मध्ये, ते डिवायडेड बाय मध्ये इकडे जातील, आणि मग हे दिसताना असं दिसेल 10 आणि मल्टिप्लाय बाय 2 आणि अपॉन √3 आणि इज इक्वल टू उजव्या बाजूला एसी शिल्लक राहील, बरोबर. मग हे 10 मल्टिप्लाय बाय 2 विद्यार्थी मित्र हे 20 आलं, आणि √3 आले, आणि इज इक्वल टू एसी, म्हणजे नकळतपणे ही एसी ची व्हॅल्यू आहे ही आपण काढली. आता मी जरा जागा कमी असल्यामुळे या स्टेप मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. ही अशी व्हॅल्यू आलेली आहे, परंतु कोणत्याही साईडची व्हॅल्यू अशी जर लिहायची असेल तर डिनॉमिनेटर मध्ये जर एखादा इरॅशनल नंबर आला तर हे दिसायला वेगळं दिसतं विद्यार्थी मित्र. आणि आपण 8वी 9वी पर्यंत रॅशनल इरॅशनल नंबर हे सगळे पाहिलेले आहेत बरं. आणि इथं तुम्हाला लक्षात येईल आपल्याला की हा इरॅशनल नंबर आहे, हा इरॅशनल डिनॉमिनेटर मध्ये कधी चालत नाही, त्याचा रॅशनलायझेशन करणं गरजेचं आहे. पण डिनॉमिनेटरचं असे फ्रॅक्शन होतं, आपण रॅशनलायझेशन करण्याची मेथडही आपल्याला माहिती आहे. इथं काय करणं गरजेचं आहे तर छेदस्थानचं वर्गमूळाचं चिन्ह कसं जाईल याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. आणि हे जातं ते फक्त एकमेव गोष्टीमुळं, तुम्ही जर याला √3 न छेदस्थानी मल्टिप्लाय केलं डिनॉमिनेटरला तर फ्रॅक्शन तोच राहण्यासाठी न्यूमरेटरला पण तुम्हाला तसंच डिवाइड करावं लागेल, आणि साधारणपणे या पद्धतीने तुम्हाला व्हॅल्यू दिसेल. मग आता तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल, ही सोडवताना 20 हे तसंच राहील, हे √3 आहे ते तसंच राहील, आणि हे √3 आणि √3 दोघांचं डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन केलं तर √9 येईल. साधारण √9 आलं तर त्याचं व्हॅल्यू तुम्ही शोधले, 9चं वर्गमूळ किंवा स्क्वेअर रूट काढलं तर ते 3 येईल. आणि अशा अर्थाने मग तुम्हाला ही एसी नावाची साईड दिसेल
सर्वसाधारणपणे तुम्ही या साईडकडे पाहिले की तुमच्या असं लक्षात येईल ही साईड जर किचकट आणि वेगळी आणि थोडी आणखी म्हणजे तुम्हाला लक्षात पण येईल की हे वेगळं आहे. म्हणजे रॅशनलायझेशन ही मेथड इथे वापरावी लागली तेव्हा जाऊन कुठेतरी आपल्याला हा जो काही एसी आहे त्याची व्हॅल्यू आहे ती 20/3 या 20√3 आणि अपॉन 3 अशी मिळालेली आहे. कधी कधी ही जी व्हॅल्यू असते विद्यार्थी मित्र ही 3 भाग जाणारी किंवा 3च्या पटीमध्ये असणारी येते आणि जर ही 3च्या पटीमध्ये येणारी आली तर निश्चितपणाने हा चलस्थांचा की नाही इथे भाग सहजपणे जातो आणि मग डिनॉमिनेटर शिल्लक राहत नाही. म्हणजे डिनॉमिनेटरचा भाग लागल्यामुळे हा भाग शिल्लक राहत नाही. आणखी जरा सोपी दिसते पण मुद्दाम हे आणखी किचकट अवघडातलं अवघड एक्झाम्पल कसं असावं हे तुमच्यासमोर मुद्दाम मी मांडण्याचा प्रयत्न केला. आता एक लक्षात आलं तुम्हाला की ही एसी ची व्हॅल्यू आहे ती आपण शोधून काढली आणि ही आली आहे 20√3 आणि अपॉन 3 एवढे सेंटीमीटर ही व्हॅल्यू आलेली आहे. आता शिल्लक राहिला प्रश्न तो बीसीचा. ही बीसी नावाची जी साइड आहे बीसी नावाची ही 30 डिग्रीच्या अपोजिटची आहे. मग आता 30 डिग्रीच्या अपोजिटची साइड असल्यानंतर काय घडतं तर त्याचा ती फॉर्म्युला आपल्याला विद्यार्थ्यांना माहिती आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपण तेवढा बदल करू. हा 30 डिग्रीचा असेल तर काय काय बदल होईल आणि एक्झाम्पल पुढे कसं जाईल याचा विचार करू. हे क्रमाला किंमत भरूया आपण. इथं 30 डिग्री लिहूया. त्याच्यानंतर तुम्हालाही माहिती आहे साइन 1/2 येतो 30 डिग्रीचा म्हणून ही 1/2 भरलेली आहे. नाव भरून टाका. 30 डिग्रीच्या अपोजिटची साइड आहे त्याचं नाव आहे BC आणि इज इक्वल टू 1/2 आणि मल्टिप्लाय बाय हायपोटेन्यूस AC की ज्याची व्हॅल्यू तुम्ही आता नुकतीच काढलेली आहे. हे इतर माहित नसलेली जी बाब आहे BC तशीच ठेवा. AC ची व्हॅल्यू आताच तुम्ही शोधली ती व्हॅल्यू इथे तुमच्या समोर आहे 20√3 आणि अपॉन 3 आणि इथं मात्र तुमच्या लक्षात येईल आता या 2 ने 20 ला भाग जाईल आणि तो भाग 10चा लागेल आणि मग हे भाग गेल्यानंतर असं येईल. खरं भाग लावायचा नसतो बोर्डाच्या एक्झाम मध्ये हे असंच ठेवायचं असतं. खडाखड केल्यासारखं जाणवतं. भाग न लावता तुम्ही असंच ठेवलं तरी चालण्यासारखे आणि मग येणारी व्हॅल्यू तुमच्या समोर येईल. हे वरती आहे हा 1 आणि 1 ला काही व्हॅल्यू नाही. आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तरी काही फरक पडत नाही. म्हणजे 10√3 आणि अपॉन 3 अशी ही व्हॅल्यू येईल आणि ही मात्र व्हॅल्यू असेल की BC ची असेल. जी BC ची व्हॅल्यू तुम्ही सुद्धा आता फाइंड केली जी मिळाली तुम्हाला 10√3 अपॉन 3 आणि सेंटीमीटर. म्हणजे पाहताक्षणी लक्षात येईल पाठीमागच्या एक्झाम्पल पेक्षा हे थोडंसं किचकट अशा टाईपचा एक्झाम्पल होतो. याच्यामध्ये तुम्हाला रॅशनलायझेशन करण्याची आवश्यकता निर्माण झाली. म्हणजे 30-60-90 या थेरमवर आधारित एक सोपा आणि एक अवघड असे 2 एक्झाम्पल मुद्दा मी तुमच्या समोर मांडलेली आहे. की एकामध्ये रॅशनलायझेशनची गरज लागत नाही तर एका एक्झाम्पलमध्ये तुम्हाला रॅशनलायझेशनची गरज लागते. मग आता हेही तुम्हाला कळत असेल की हे एक्झाम्पल असतात तरी किती 2 एक्झाम्पल्स तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी थोडासा वेगळ्या प्रकारे याच्यामध्ये काय काय असू शकतो याची एक थोडक्यात मांडणी तुमच्या समोर करतो. सोडवल्यानंतर एक्झाम्पल खूप सोपं आहे सुटसुटीत आहे छोटसच आहे. कसं दिसतंय पहा. गिवन पहिल्यांदा आपण सगळं घेऊन घेतलेलं आहेच आहे. त्याच्यामध्ये पुन्हा एक बाब शिल्लक आहे ती कोणती याच्यामध्ये दिलेला भाग आहे तो कोणता तर PQ आणि QR या भागाची लेंथ सेमच आहे आणि 5 सेंटीमीटर आहे. हा एक भाग राहिला होता भाग असा त्याच्यामध्ये लिहायचा. ते गिवन सगळं आपण लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला लक्षात आलं की 45-45-90 थेरम हा इथे वापरावा लागेल. त्याचा हा फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ट्रिक सुद्धा माहिती झालेली आहे. तर साइड अपोजिट टू 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2 कारण 45 च्या अपोजिट साइन ची व्हॅल्यू 1/√2 असते. इथे मांडलेली आहे मल्टिप्लाय बाय हायपोटेन्यूस. ही जी साइड आहे अपोजिट टू 40 डिग्री तसं दोन साइड्स आहेत अपोजिट टू 40 डिग्री दोन्ही सेम असतात. दोन्हीची नावं मी इथे भरलेली आहेत यांची आणि इज इक्वल टू 1/√2 मल्टिप्लाय बाय हायपोटेन्यूसचं नाव आहे याच्यामध्ये PR हे इथे पुरलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला देऊ केलेला जो भाग आहे हा एवढा भाग आहे PQ असेल काय QR असेल काय दोन्हीची किंमत तुम्हाला देऊ केलेली आहे. ही आहे 5 सेंटीमीटर. त्याच्यात 5 भरलं मग शिल्लक राहिलेला भाग समोर मांडला. हे √2 आहे ते डिवाइडेड बाय इकडे पाठवले. इकडे पाठवलं लक्षात आलं राईट साइडला राहिलेला भाग आहे हा 1 मल्टिप्लाय बाय PR असं आहे. आणि मग 1 मल्टिप्लाय बाय PR म्हणजे उत्तर PR आलं. एक रॅशनल आणि एक इरॅशनल नंबर आहे. मल्टिप्लिकेशन याचा अर्थ ते होणार नाही. मल्टिप्लिकेशन शेजारीच मांडावं लागेल याचे कोएफिशिएंट आहे म्हणून 5/√2 ही साइड अपोजिट करून म्हणजे PR इज इक्वल टू हे 5/√2 सेम हे सेंटीमीटर असे इथे मांडलेलं आहे ब्रॅकेट्सला केलेलं आहे. आणि असं एकदम छोटंसं सुटसुटीत गणित एक्झाम्पल आहे. हे अगदी फार फक्त 2 मार्काला विचारलं जाईल. त्याच्या अगदी तुम्ही 4 भाग करायचा प्रयत्न केला तरी तुमच्या लक्षात येईल की हा 1 मार्क जाईल फॉर्म्युलाचा 1 मार्क जाईल किंमत भरायला 1 मार्क जाईल आकडेमोडीला जाईल किंवा एखादा इथला कट होऊन गिवन मार्क पडेल. म्हणजे हेही बाबी लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हे किरकोळ आपले 2 मार्काचं एक्झाम्पल आहे. आता हेच एक्झाम्पल थोडंसं बदलूया आपण.
45 डिग्रीच्या अपोजिटच्या साइड्स दिल्या असता हायपोथिनियस काढला. आता हायपोथिनियस दिल्यावर ह्या साइड्स कशा काढायच्या हे एक उलटं एक्झाम्पल तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे सोपं एक्झाम्पल कधी असतं आणि अवघड एक्झाम्पल कधी असतं. चला आता हे एक्झाम्पल थोडंसं बदलतो आणि समोर सोडवून कसं दिसेल ते पाहू. या पुढच्या एक्झाम्पलमध्ये ट्रायंगल तोच ठेवलाय आपण, फक्त आता एकच माहिती चेंज केली. ह्याच्या इक्वल साइड्स आहेत त्यांची लेंथ माहित होती आणि त्याच्यावर हायपोथिनियस काढता आला. आता आपण हायपोथिनियसची व्हॅल्यू माहिती आहे, तर राहिलेल्या दोन साइड्स आहेत त्यांची व्हॅल्यू किती आपण हे शोधायचं. बाकी सगळी माहिती ॲज इट इज आहे. हायपोथिनियस हा पीआर नावाचा आहे, त्याची व्हॅल्यू आपण इथे देऊ केली जी 12 सेंटीमीटर आहे आणि या रिमेनिंग टू साइड्स किती कॉन्ग्रुएंट आहे, या दोन्हीची व्हॅल्यू किती तर सेमच येणार आहे. कशी काढायची हे पहा. बाकी सगळा भाग तोच आहे, फक्त हा भाग एवढा बदलला. हायपोथिनियस इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. थिअरम तोच आहे, फॉर्म्युला तोच आहे, फक्त किंमत आपण भरूया. आता किंमत भरताना सगळ्यात पहिल्यांदा द साइड अपोजिट टू 45 डिग्री म्हणजे 45 डिग्रीच्या अपोजिट दोन साइड्स आहेत, कोणती एक वापरत आकृती आणि मग आपण त्याच्यावरून दुसरी काढूया. याला PQ असं म्हणू. हा 1/√2 हा एक भाग ठेवूया आणि हायपोथिनियस आहे त्याचं नाव आहे इथं PR, ते पण इथं भरून ठेवूया. आणि PR ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला इथे 12 दिलेली. मग इथं पाहता क्षणी लक्षात येईल PQ इज इक्वल टू हे 1 आणि आपण √2 आणि मल्टिप्लाय बाय 12 आहे. हे सोडवलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे येताना कसं येईल. हा 12 याचाच अर्थ असा आहे की हे 1/√2 आहे, √2 आणि मल्टिप्लाय बाय 12 म्हणजे छेद नाही, त्याला डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 असेल. आणि न्यूमरेटरचा गुणाकार केला तर उत्तर हे 12 येणार आहे आणि छेदस्थानी हे वर्गमुळात 2 असं येणार आहे. डायरेक्ट जरी विद्यार्थी मित्र तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला, हे डायरेक्ट जरी मांडलं 12/√2 तर हे तुम्हाला समजण्यासारखं आहे. म्हणजे इथं जी व्हॅल्यू आलेली आहे तुम्हाला ही न्यूमरेटरला 12 आली आणि डिनॉमिनेटरला 2 आलेली आहे, ती √2 आलेली आहे. इथेही तुम्हाला रॅशनलायझेशन करावं लागेल. हे रॅशनलायझेशन करताना काय करावं लागेल तर डिनॉमिनेटरला पण √2 आणि न्यूमरेटरला √2 गुणावं लागेल. हे गुणल्यानंतर लक्षात येईल हा डिनॉमिनेटर आहे वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 किंवा स्क्वेअर रूट मल्टिप्लिकेशन जर केलं तर √4 येईल आणि याची व्हॅल्यू परत काय सोडवल्यावर तर ही व्हॅल्यू पुन्हा 2 येते, 4 वर्ग 2 येते. याचाच अर्थ असा आहे हे कसं चेंज होईल बघा. हे PQ आणि इज इक्वल टू इथं वरती 12 हे शेजारी मांडू यांचं मल्टिप्लिकेशन होत नाही, ही रॅशनल पार्ट आहे आणि छेदस्थान हे सोडवल्यावर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर 2 येतं. आणि या आता मात्र तुम्हाला लक्षात येईल की ह्याचा भाग जाईल बेसक बार आणि याचाच अर्थ असा आहे हा जो PQ आहे ही जी साइड आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली इथं वरती 6 आहे. आता डिनॉमिनेटरला एकच शिल्लक राहिला, छेदस्थानी 1 असेल तर आपण त्याला काही फरक पडत नाही त्यामुळे तो लिहित नाही. मग शिल्लक काय राहील समोर तुमच्या लक्षात येईल 6/√2 सेंटीमीटर हे राहील. ज्या अर्थी PQ ही साइड आहे ती 6/√2 एवढी आलेली आहे. याचाच अर्थ असा ही साइड सुद्धा जर काढली तर तेवढीच भरणार. PQ आणि QR दोन्ही सेमच असतात आणि therefore इथे लिहायला हरकत नाही QR ही सुद्धा तेवढीच येईल. आणि मग या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत त्या दोन्ही व्हॅल्यूज तुम्हाला काढण्यामध्ये यश आलं. इथे लक्षात आलं तुम्हाला ही रॅशनलायझेशन वाली मेथड आहे आणि त्याच्या आधाराने तुम्हाला हे एक्झाम्पल होतं ते सोडवायचं होतं. म्हणजे कुठेही गेला तरी तुम्हाला लक्षात आलं 30, 60, 90 असं होतं, 45, 45, 90 असं. एखाद्या एक्झाम्पल मध्ये रॅशनलायझेशन करावं लागतं तर सोपं आलं तर त्याच्यामध्ये रॅशनलायझेशन करावं लागत. याच्याही उपरांत आणखी वेगवेगळी गणितं याच्यामध्ये येऊ शकतात. आता नेमकी या दोन्ही थेरमवर आधारित किती टाईपचे एक्झाम्पल्स आपण क्रिएट करू शकतो, ती फक्त क्रिएट कशी होतात ही तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ती सगळी एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये किमती भरून कशी सोडवायची असतात याचा विचार करा आणि ते तुम्ही एक्झाम्पल स्वतःची तयार करा विद्यार्थी मित्र आणि ती तयार केलेली एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. चला पाहू या सगळ्यांपेक्षा वेगळी आणखी टेक्स्टबुक पेक्षाही वेगळी काही एक्झाम्पल्स याच दोन थेरमवर असतील का आणि असतील तर ती सोडवायची तरी कशी याची चर्चा आता आपण करूया. 30, 60, 90 या प्रकारचा ट्रायंगल, 45, 45, 90 या प्रकारचा ट्रायंगल असे दोन्ही ट्रायंगल तुमच्या समोर मांडलेले. या दोन्ही ट्रायंगलचा आधार घेऊन टेक्स्टबुक पेक्षा वेगळं असे एक्झाम्पल एखादं तुम्ही तयार करू शकता का की जे असतं खरंच 30, 60, 90 या थेरमवर परंतु जाणवत नाही. अशा टाईपचे काही एक्झाम्पल्स असतात का ही तुमच्या समोर मांडण्याचा मुद्दा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये 30, 60, 90 या थेरमवर आधारित हाच ट्रायंगल असा पालथा घातल्याच्या नंतर असा एक्झॅक्टली हा पालथा घातला तर याला कॉम्पोनंट असणारा ट्रायंगल वरच्या बाजूला जर क्रिएट झाला तर हा जोड एकत्र केल्यानंतर जो क्वाड्रिलॅटरल तयार होईल हा रेक्टँगल या टाईपचा असेल. मग असा रेक्टँगल या टाईपचा जर क्वाड्रिलॅटरल तयार झाला तर या रेक्टँगल टाईपच्या क्वाड्रिलॅटरल मध्ये हा जो अँगल आहे हा जो 30 डिग्री असेल तर साहजिकच हा अँगल 60 डिग्री असतो. याच्या शेजारी असणारा अँगल हा 90 डिग्री टोटल असल्यामुळे इथनं 30 आणि इथनं 60 डिग्री असतो.
याचाच अर्थ असा दिसताना जरी हा रेक्टँगल असेल तरी त्याचे दोन वेगवेगळे जे ट्रायंगल तयार झाले ते या टाईपचे. मग याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जर कळाली की अशा टाईपचं जर ट्रायंगल दिसलं तर कोणती पण एक साईड तुम्हाला दिली असेल तर राहिलेल्या दोन साईड्स तुम्ही काढू शकता. मग इथेही रेक्टँगल मध्ये तोच फॉर्म्युला आहे, हीच पद्धत वापरायला हरकत नाही विद्यार्थी मित्र. मग तुम्हाला इथे एकूण मिळून साधारणपणे 30च्या अपोजिटची ही साईड 60च्या म्हणजे हा 60 डिग्री अँगल झाला. मग याच्या अपोजिट असणारी ही दुसरी साईड आणि ही 90च्या अपोजिट असणारी या ट्रायंगल मध्ये तिसरी की ज्याला रेक्टँगलचा डायगोनल असं म्हणतात. म्हणजे याला डायगोनल असा शब्द आहे. म्हणजे नकळत तर डायगोनल एक साईड आणि या राहिलेल्या दोन साईड्स या तिघांपैकी कोणतीही एक जरी साईड तुम्हाला माहित असेल तरी त्याचा वापर करून मग तुम्ही रिमेनिंग दोन्ही साईड्स काढू शकता. कधी कधी एखाद्या एक्झाम्पल मध्ये पेरिमीटर विचारला जातो, पूर्ण रेक्टँगलचं पेरिमीटर विचारतात. एवढंच काही याही ट्रायंगल मध्ये फसवा प्रश्न म्हणून कधी कधी एकच साईड देतात, राहिल्या दोन साईड तुम्ही कॅल्क्युलेट करतात पण याच्यामध्ये सुद्धा पेरिमीटर विचारला जातो आणि तो आपल्या हातात काढायचा राहतो. म्हणजे असे एक्झाम्पल्स वाढत जातात. एक्झाम्पल्स वाचणं फार गरजेचं आहे आणि ते लक्षात येणं अचूकपणे ते सगळं लिखाण करणं ह्याही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे हे टर्न होतं रेक्टँगल टाईपच्या एक्झाम्पल मध्ये. डायगोनल देऊन बाकीच्या साईड सगळ्या विचारतात किंवा पेरिमीटर विचारतात. कोणती पण एक साईड लेंथ किंवा ब्रेड कुठली पण एक साईड देतात. मग डायगोनल विचारतील, पेरिमीटर विचारतील, काही विचारतील तुम्हाला. या टाईप मध्ये हे एक्झाम्पल कन्वर्ट होऊ शकतं. एवढंच काही घेऊन बसले तुम्हाला रॉम्बस नावाचा जर एखादा क्वाड्रिलॅटरल तुमच्या समोर मांडला की ज्याच्या सगळ्या साईड्स ह्या इक्वल असतात, तुम्हाला त्याची प्रॉपर्टी पण माहिती, त्याचे जे डायगोनल्स आहेत हे बरोबर बायसेक्ट करतात एकमेकाला आणि बायसेक्ट करून शिवाय परपेंडिक्युलर असतात. आणि याच्या पलीकडे जर एवढी सगळी माहिती तुम्हाला रॉम्बसची मुळातच माहित असते, जर याच्यामध्ये ऍडिशनल तुम्हाला सांगितलं गेलं की हा अँगल आहे किंवा हा अँगल आहे, हा छोटा आहे हा मोठा दिसतोय, मग हा 30 डिग्री जर देऊ केला, हा जर अँगल 30 डिग्री देऊ केला तर हा जो फर्स्ट क्रमांकाचा ट्रायंगल आहे हा 30, 60, 90 या टाईपचा ट्रायंगल तयार होतो. आणि या छोट्याशा ट्रायंगल मध्ये ज्या तीन साइड्स आहेत त्यातल्या ह्या ज्या दोन दिसत आहेत तुम्हाला परपेंडिक्युलर असणाऱ्या या डायगोनलचे हाफ पार्ट आहे. म्हणजे जे दोन दोन डायगोनल तुम्हाला दिसत आहेत त्या दोन डायगोनलचा हाफ पार्ट आहे. मग याच्याकडे तुम्हाला लक्षात येईल की याच्यातली सुद्धा कोणती पण एक जरी साइड दिली किंवा पूर्ण एकच डायगोनल दिला तर त्याचा हाफ काढल्यानंतर तुम्हाला हा एवढा पोर्शन माहित होईल. एवढा पोर्शन एकदा का माहित झाला की 30, 60, 90 या थेरमच्या आधारे तुम्हाला या दोन्ही साइड्स काढता येतील. म्हणजे एका डायगोनलच्या लेंथवरून दुसऱ्या डायगोनलची लेंथ काढता येणं शक्य आहे. व्यक्तीचा हाफ काढता येणं शक्य आहे. डबल केल्यावर पूर्ण मिळेल. शिवाय आपल्याला या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोथेनियस म्हणजे पूर्ण रॉम्बसची साइड मिळणं शक्य आहे. एकदा का साइड मिळाली की चारी साइडच्या लेंथ त्याच असतात. पेरिमीटर पण काढता येणं शक्य आहे. म्हणजे कोणता तरी एक छोटा तुकडा जरी तुम्हाला याच्यामध्ये मिळाला म्हणजे साइड मिळाली तरी दोन्ही डायगोनलची लेंथ काढता येऊ शकते. कोणताही एक डायगोनल मिळाला तर राहिलेल्या डायगोनल आणि साइडची लेंथ काढता येऊ शकते. म्हणजे असे एक्झाम्पल दिसताना तर रॉम्बसवर दिसतं परंतु असताना मात्र ते 30, 60, 90 या थेरमवर आधारित असतात. एवढंच काही घेऊन बसलं. याच्यापेक्षा एक वेगळा जर तुम्ही ट्रॅपेझियम, आपल्यालाही माहिती पण ट्रॅपेझियम घेताना विद्यार्थी मित्र अडचणीत काय येतं तर ट्रॅपेझियम हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे मुळात असंही ट्रॅपेझियम असतं हे लक्षात ठेवा. हा ट्रॅपेझियम काढताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतो. इथला काढलेला ट्रॅपेझियम हा ट्रॅपेझियम मध्ये फरक आहे. हा जो ट्रॅपेझियम आहे हा आयसोसेलिस ट्रॅपेझियम आहे, हा तसा नाहीये. याच्या सगळ्या लेंथ आहेत, हे सगळ्या वेगवेगळे आहेत. म्हणजे याच्यामध्ये हा क्वेश्चन आपला हवा असणार बसणार नाही विद्यार्थी मित्र. इथं तुमच्या लक्षात येईल जर हा अँगल आयसोसेलिस ट्रॅपेझियमचा 60 डिग्री दिला आणि या आयसोसेलिस ट्रॅपेझियमचा अर्थच काय तर कोणती तरी एक पेअर असते साइडची, ही पॅरलल असते. ही जर साइड पॅरलल असेल तर तुम्हाला ह्या दिलेल्या पॅरलल साइड्स आहेत यांची लेंथ दिली जाते आणि या दोन लेंथच्या आधारे मग तुम्हाला हा 60 डिग्रीचा अँगल दिला असेल तर पूर्ण पेरिमीटर काढायला विचारला जातो. मग असं पेरिमीटर जर काढायचं असेल तर काय करावं लागेल, हे एक्झाम्पल सोपं आहे. 60 डिग्री अँगल पाहिला की लक्षात आलं पाहिजे इथून तुम्ही परपेंडिक्युलर काढा. परपेंडिक्युलर काढला की तुम्हाला लक्षात येईल हा जो अँगल आहे तो 30 डिग्री मिळालेला आहे आणि हा जो अँगल 30 डिग्री तुम्हाला एकदा मिळाला तर विद्यार्थी मित्र तुमच्याही लक्षात येणं शक्य आहे ही मोठी साइड आणि छोटी साइड याच्या मध्ये आपण एक छानपैकी दोन परपेंडिक्युलर काढले तर एक रेक्टँगल तयार करू शकतो. म्हणजेच काय थोडक्यात ती जी मोठी साइड आहे या पूर्ण मोठ्या साइड मधून ही जी छोटी साइड आहे ती जर वजा केली तर राहिलेला जो पार्ट आहे तो आपल्याला या दोन भागांमध्ये डिवाइड झालेला पाहायला मिळतो. आणि हा हाफ पोर्शन तयार केला तर तुम्हाला इथून इथपर्यंतची जी लेंथ आहे ही पाहायला मिळते. आणि एकदा काही लेंथ मिळाली की तुम्ही राहिलेली लेंथ इथे मिळवू शकता 30, 60, 90 या थेरमच्या आधारे. या छोट्याशा तुकड्यावरून तुम्ही ही लेंथ मिळवू शकता. आणि ही का लेंथ एकदा मिळाली की ही आणि लेंथ सेम असते
मूळच्या दोन पॅरलल साईड दिलेल्या आहेत, या दोन साईड मिळाल्या किंवा पेरिमीटर काढता येणे सहज शक्य आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्र, 30, 60, 90 थेरम हा किती प्रकारे वळवून फिरवता येऊ शकतो आणि किती प्रकारे मॅच करता येऊ शकतो. कधी कधी तर यंदा कदाचित असंही घडू शकतो विद्यार्थी मित्र, तिथं आपले विद्यार्थी बसतात, हाच ट्रायंगल देताना मग असा उलटा तोंड करून दिला जातो, असं उलटा तोंड करून दिला आणि इकडं 30 डिग्री म्हटलं आणि इकडं 60 डिग्री म्हटलं की मग विद्यार्थी फसू शकतात. असं फसण्याची कारण नाही, फॉर्म्युला तोच आहे, ट्रिक तीच आहे, फॉर्म्युला तसेच आहे. यदा कदाचित हा असं जरी दिलं तुम्हाला, हे लक्षात ठेवा, तरी तुम्ही फसता कामा नये विद्यार्थी मित्र. हा 30 डिग्री दिला आणि हा 60 डिग्री दिला, ट्रायंगल कसाही जरी वळवला तरी फॉर्म्युले मात्र तेच असतात, वेगळे काही असू शकत नाही, हे लक्षात ठेवा. असा 30, 60, 90 डिग्रीचा थेरम येतो, अनेक प्रकारे कसं वापरता हे तुमच्या समोर मांडलेलं आहे. याच्यापेक्षा आणखी वेगळ्या प्रकारचा तुम्हाला काही सुचला तर तो तुम्ही मला सांगायला हरकत नाही विद्यार्थी मित्र. तुम्ही तर आता याच्यावर काय केलं पाहिजे की हा ट्रायंगल असा फिरवून एक एक्झाम्पल तयार केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्वतःच किमती भरल्या पाहिजे एका साईडच्या, राहिलेल्या दोन साईडच्या किमती तुम्ही शोधल्या पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे. याच्यामध्ये सुद्धा कोणती पण एक साईड डायगोनल घ्या किंवा कोणती पण लेंथ कुठली पण घ्या आणि त्याच्या आधारे पेरिमीटर काढा. इथेही तेच करा, एक डायगोनल घ्या, दुसऱ्याची किंमत काढा आणि पेरिमीटर शोधून काढा. हा आयसीसी कसं नाही, याच्यामध्ये पण दोन पॅरलल साईड्स आहेत पूर्ण, यांची लेंथ घ्या आणि मग पेरिमीटर शोधून काढा. हे एक्झाम्पल तुम्हाला तयार करता शक्य आहे. आता याच्यावर जमणार नाही आपल्याला, हा भाग सोडून द्या. हे झालं 30, 60, 90 ची डावी बाजू तुम्हाला सांगितली आहे. हीच सेम हाच पॅटर्न जर इकडे वापरायला पाहिला, हा 45, 90 साठी जर वापरला आणि हा ट्रायंगल जर पालथा घातला असा पालथा घातला तर तुम्हाला स्क्वेअर तयार झाल्यासारखे दिसेल. याचं कारण या 45च्या अपोजिटची आणि या 45च्या अपोजिटची साईड सेम असते. हाच पालथा घातला तर ही साईड आणि ही साईड सेम मिळते आणि हे ट्रायंगल, हे अँगल आहे ते सगळे बरोबर राईट अँगल मिळतात, म्हणजे हा स्क्वेअर बनतो विद्यार्थी मित्र. आणि असं ज्यावेळेला स्क्वेअर बनेल त्यावेळेला याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की 45 हा ही 45, मग 45च्या अपोजिटची ही जी साईड आहे, ही साईड ही आणि ही दोन्ही साईड काय म्हणतात, 40 साईड सेम असतात. मग या दोन साईड पैकी कोणती पण एक साईड तुम्हाला दिली तर हा डायगोनल तुम्हाला काढता येणं शक्य आहे, किंवा डायगोनल दिला तर मग साईड काढता येणं शक्य आहे. मग हेही नातं तुम्हाला प्रूव्ह करून दाखवता येईल. हे तर विद्यार्थी मित्र याचा विचार करा. तुम्हाला हे मुद्दा मी 1 मिनिटासाठी तुमच्याकडे हा व्हिडिओ तसंच सोडतो. हे डायगोनल आणि साईड मध्ये काय नातं असेल, हे फॉर्म्युल्यामध्ये बसल्यावर कसं दिसेल याचा विचार करा बरं. बरोबर आहे. इथे जर तुम्ही विद्यार्थी मित्र तात्पुरतं याला PQR असं जर नाव दिलं, PQR या स्क्वेअरला, तर साईड आणि डायगोनल, याला डायगोनल म्हणू आपण. डायगोनल या दोघांमध्ये खरं काय नातं असतं स्क्वेअरच्या, म्हणजे स्क्वेअर जरी हा डायगोनल असला तरी त्या ट्रायंगलचा मात्र हा हायपोटेन्यूस. मग इथं तुम्हालाही माहिती आहे फॉर्म्युला नेमका कोणता असतो. सगळ्याच विद्यार्थ्यांना साधारणपणे माहिती आहे की द साईड अपोजिट टू 45 डिग्री, म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे, द साईड ऑपोजिट टू 45 डिग्री आणि इज इक्वल टू 1/√2 आणि मल्टिप्लाय बाय हायपोटेन्यूस, असा जो फॉर्म्युला आहे. ह्याच्यात चेक केल्यावर लक्षात येईल तुमच्या की 45च्या समोरची साईड आहे, PQ घ्या किंवा QR घ्या, कोणतीही घ्या. म्हणजे ही PQ जर घेतली तर आपण की 1/√2 आणि मल्टिप्लाय बाय हायपोटेन्यूस आहे. याला डायगोनल म्हणा किंवा PR म्हणा, हरकत नाही. हा भागाकारातला 2 जर इकडे पाठवलं तर तुमच्या लक्षात येईल हा PQ आहे, त्याला मल्टिप्लाय बाय √2 इज इक्वल टू PR येते. आणि मग हे बारकाईने पाहिल्यावर लक्षात येतं PQ म्हणजे साईड असते आणि मल्टिप्लाय बाय 2 केलं की PR म्हणजे डायगोनल मिळतो. आणि हे कोणाच्या बाबतीत शक्य आहे तर हे सगळं फक्त स्क्वेअरच्या बाबतीत शक्य आहे. म्हणून स्क्वेअरसाठी स्पेसिफिक डायग्राम, स्पेसिफिक फॉर्म्युला एक वेगळा ओळख म्हणून त्याच्यासाठी वापरतात. या स्क्वेअरसाठी वापरतात तो फॉर्म्युला असा आहे, म्हणजे इथं लिहून पण ठेवतो मी, डायगोनल ऑफ अ स्क्वेअर आणि इज इक्वल टू साइड आणि मल्टिप्लाय बाय √2. हा एक नवीन वेगळा फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे हा पाहिल्यानंतर लक्षात येईल की याच्यावर बऱ्याच वेळेला बोर्डाच्या क्वेश्चन पेपर मध्ये प्रश्न आलेले आहेत. साइड दिली गेलेली आणि डायगोनल विचारलाय, डायगोनल दिला गेले आणि साइड विचारलेली. तर हा स्पेसिफिकली स्क्वेअर साठीचा एक वेगळा फॉर्म्युला तुमच्यासमोर मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 45 थेरम याचं जर मोठं व्हर्जन पाहायला गेलं तर ते स्क्वेअर मध्ये पाहायला मिळतं. तर हा फॉर्म्युला त्याच्या अनुषंगाने तुम्हाला सांगितलेला आहे. मग ह्याच्यावर छोटे छोटे क्वेश्चन्स येऊ शकतात. मग त्यासाठी उगाच पायथागोरस थेरम वापरून किंवा 45 थेरम हा मोठा लांब लचक वापरून त्याच्यामध्ये किमती भरून बराच वेळ घालून उपयोग होत नाही. हे तोंडी सोडवण्यासारखे. जर एखाद्या स्क्वेअरची साईड आहे
ही तुम्हाला विद्यार्थी मित्र 3 सेंटीमीटर दिली आणि विचारलं डायगोनल किती आहे, तर हा फॉर्म्युला जर एखाद्याचा पाठ असेल त्या साईडच्या जागेत फक्त 3 एवढी किंमत भरली तर हे आन्सर तुम्हाला सहजपणे मिळून जाईल. 3 मल्टिप्लाय बाय √2 म्हणजे 3√2 असं उत्तर सहज येऊन जाईल. हे कळणं गरजेचं आहे. साईड दिली असतात त्याला फक्त √2 जोडलं की डायगोनल मिळतं. डायगोनल दिलं असेल त्याच्यात √2 खोडलं किंवा त्याला डिवाइड केलं √2 साईड मिळते. हे इतकं सोपं आहे. म्हणजे असा 45, 45, 90 हा तुम्हाला नेक्स्ट मोठं करून वर्जन तुम्हाला असं पाहायला मिळतं. हे अशा अनेक टाईप तुम्हाला पाहायला मिळणार आहेत विद्यार्थी मित्र. याच्यापेक्षा एक आगळा आणि वेगळा तुमच्या समोर मी एक आणखी शेवटचा आणि सगळं मिक्स असणारा एक ट्रायंगल तुमच्या समोर काढून दाखवणार आहे आणि त्याच्यावरच एक एक्झाम्पल विद्यार्थी मित्र तुम्हाला सोडवायला देऊ करणार आहे. हे एक्झाम्पल तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे अवघड असणार जे हॉट एक्झाम्पल म्हणायला हरकत नाही अशा टाईपचं एक्झाम्पल हे दोन्ही थेरमवर असणारं मिक्स टाईपचं एक्झाम्पल तुमच्या समोर मांडतो. 30, 60, 90 आणि 45, 45, 90 हे दोन्ही थेरम्स आहेत. हे दोन्ही एकत्रितपणे तुम्हाला या एक्झाम्पल मध्ये वापरावे लागणार आहे. आणि एक्झाम्पल मध्ये हे दोन्ही ट्रायंगल तुम्हाला इथे मी देव केलेले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे ज्याच्यामध्ये सगळ्यात छोटा PQR नावाचा ट्रायंगल आहे त्याचा एक अँगल राईट अँगल आणि एक 60 दिला आहे म्हणजे हा राहिलेला छोटा अँगल 30 आहे. तसंच ट्रायंगल PQS मध्ये हा ट्रायंगल जो आहे त्याच्यामध्ये एक 45 एक 90 आहे म्हणजे हा जो असेल तो 45 आहे. आणि मोठा ट्रायंगल PQT पाहिलं हा 30 डिग्री म्हणजे हा मोठा 60 डिग्री आहे. म्हणजे 3 प्रकारचे एक 30, 60, 90, 45, 45, 90 आणि 60, 30, 90 असे 3 ट्रायंगल्स तुम्हाला दाखवलेले आहेत. हे सगळे एकमेकात मिक्स केलेले. आता विद्यार्थी मित्र याच्यामध्ये तुम्हाला फक्त देऊ केलेली एक आणि एकच बाब आहे आणि ती आहे PQ नावाची साईड आणि त्याची व्हॅल्यू आहे 12 सेंटीमीटर. आणि याच्यावर तुम्हाला आता विद्यार्थी मित्र काय काय शोधायचं आहे हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा जो मोठा हायपोथेसिस आहे PT नावाचा तोही शोधायचा आहे. त्याच्याबरोबर हा हायपोथेसिस आहे PS नावाचा हाही शोधायचा आहे. PR नावाचा एक हायपोथेसिस आहे एका ट्रायंगल मध्ये तोही तुम्हाला शोधायचा आहे. एवढंच काय घेऊन बसलं विद्यार्थी मित्र. त्याच्यानंतर तुम्हाला हे जे छोटे 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 3 पार्ट तयार झाले त्याच्यामधला हा पहिला QR नावाचा पार्ट आहे, RS नावाचा आणखीन एक पार्ट आहे आणि ST नावाचा आणखीन एक पार्ट आहे. अशी एवढ्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड करायच्या आणि असं तुमच्या समोर मांडलेलं एक वेगळं एक्झाम्पल आहे. चला विद्यार्थी मित्र हे अवघड टाईपचं एक्झाम्पल मी मुद्दाम तुमच्यावर सोडतो. हे एक्झाम्पल तुम्ही सोडवाल अगदी व्यवस्थितपणे सोडवाल. मग 30, 60, 90 थेरमचा आधार घेऊन तुम्ही याच्या तिन्ही साइड्स काढाल. पुन्हा 45, 45, 90 चा आधार घेऊन तुम्ही याच्या तिन्ही साइड्स काढाल आणि मग तुम्ही मोठ्या ट्रायंगल मध्ये सुद्धा 30, 60, 90 वापरून मग तुम्ही हायपोथेसिस आणि ही मोठी साइड काढाल. आणि एकदा का तुम्हाला ही QT साइड मिळाली, QS मिळाली आणि QR मिळाली किंवा वजाबाकी करून तुम्हाला हे तिन्ही तुकडे सेपरेटली काढता येतील. आणि अशा पद्धतीचे एक्झाम्पल हे मुद्दा मी तुम्हाला अवघड टाईपचे आणि मिक्स टाईपचे दिलेले हे साधारणपणे असं गृहीत धरू आपण की हे एक्झाम्पल तुम्हाला हॉट या टाईप मध्ये टेक्स्टबुक मध्ये नाही खऱ्या अर्थाने तुम्ही किंमत काही घेऊन हे बदलू शकता. अशा टाईपचे एक्झाम्पल मुद्दाम तुम्हाला दिलेले पाहूया. तर खरं हे एक्झाम्पल तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे नीटनेटकं या सगळ्या थेरमवर आधारित नीटनेटकं सोडवता येतंय का ही बाब तुमच्यावर सोडतो. आता विद्यार्थी मित्र खऱ्या अर्थाने आपण 30, 60, 90 आणि 45, 45, 90 या 2 थेरमवर आधारित असलेली वेगवेगळ्या टाईपची उदाहरणं कशी असतात, सोपं कसं अवघड कसं, हॉट मध्ये एक्झाम्पल कशी, कन्व्हर्टेड एक्झाम्पल कशी, या सगळ्याचा स्टडी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आजचा व्हिडिओ आपण असं गृहीत धरू की हे एक्झाम्पल्स तुम्हाला समजले असतील आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर या व्हिडिओला विद्यार्थी मित्र लाईक करा, हा चॅनल सबस्क्राईब करा आणि याच्यामुळे तुम्हाला या पुढचे अपलोड केले जाणारे सगळे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील. चला विद्यार्थी मित्र आजच्या दिवसासाठी आपण एक्झाम्पल्स विच आर डिपेंड्स ऑन 30, 60, 90 आणि 45, 45, 90 थेरम हा भाग येतो इथंच संपूया. त्याच्यानंतरच्या भागामध्ये राहिलेली एक्झाम्पल्स ती पाहण्याचा प्रयत्न करू. आजच्या दिवसासाठी थांबूया विद्यार्थी मित्र. धन्यवाद.